6 ऑगस्टपासून राज्यातील पावसाचा जोर हा काहीसा कमी होणार आहे. तरी देखील पुणे आणि साताऱ्याला पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र मागील काही दिवसात पाहायला मिळालं. आता मात्र राज्यातील जनतेला पावसापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात मागील 24 तासात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार बरसत असलेल्या कोकणातील अनेक जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोकणामध्ये पाऊस कायम असणार असला तरी त्याची तीव्रता कमी होणार आहे. राज्यातील आणखी एक प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरामध्ये मात्र पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्याला ऑरेंज तर नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या 4 जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर हा कायम असणार आहे. 6 ऑगस्टसाठी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील पावसाच्या तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.